सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची यापूर्वी दोनदा भेट झाली होती असा उल्लेख ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। त्यानंतर दिवसभर आपण काल बघितलं की वेगवेगळी चर्चा सुरू झाली। अर्थात या सगळ्या चर्चेचा परिणाम सगळ्यात जास्त कुठे होत असेल तर तो बीड जिल्ह्यात होतो, कारण आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील असतील अथवा सुरेश धस असतील यांच्या कार्यक्षेत्र म्हणून किंवा कामाचा एक भाग म्हणून सगळ्यात जास्त परिणाम हा बीड जिल्ह्यात होतो आणि तोही मागच्या काही दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्या ठिकाणी चालू आहे त्याविषयी काय लोकांना वाटतं। तिथे मसाजोगचे काही लोक माझ्यासोबत आहेत। तुम्ही काल बघितलं असेल, ऐकलं असेल की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची गोष्ट ज्यावेळी बावनकुळे यांनी सांगितली त्यानंतर बऱ्याच चर्चेला उधाण आलं। अगदी जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांची भूमिका अगदी कठोरपणे मांडली। तुम्हाला काय वाटतं की त्या भेटीकडे तुम्ही कसं बघता? महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात आता धनंजय मुंडेची आणि सुरेश अण्णाची भेट ही स्वतः बावनकुळे साहेब म्हणले की मी घडवून आणली। याचा अर्थ असा आम्हाला इथं वाटायला लागलेला आहे की बावनकुळे साहेबांना भाजपमधलं जे मराठी नेतृत्व पुढे चाललेले ते मराठा नेतृत्व संपवून त्यांना ठराविक समाजाचं तुष्टीकरण करायचं आहे का काय हे आम्हाला ह्याची संशय यायला लागला आहे। आणि बावनकुळे साहेबांना आता माझा एक आणखीन विनंती आहे, जसं समजा ज्यावेळेस सुरेश अण्णानं ह्या गोष्टीत काही लक्ष घालून काही गोष्टी त्यांना बाहेर काढल्यात, याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही। आमचा महत्त्वाचा मेन मुद्दा कोणता होता की इथले आरोपी ह्या संदर्भात जे आरोपी आहेत त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, त्या संदर्भात सुरेश अण्णा धस हे प्रयत्न करत होते आणि याच्यातून कुठंतरी त्यांना हा विषय भरकटण्याचा प्रयत्न बावनकुळे साहेब करायला लागलेले हे आम्हाला असं जाणवायला लागले। बावनकुळे साहेबांना माझी विनंती एक आहे की त्यांना जसं समजा सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे साहेबाची भेट घडवून आणली तसेच मग सीएम साहेबाची आणि हे जे आरोपी ते आरोपीची भेट घडवून आणावा आणि आरोपीला सरळ सोडून द्यावा। आम्हाला सांगा, सरळ आम्ही केस विड्रॉल करून घेतो आणि विड्रॉल केल्याच्या नंतर हे गुंड जर सांभाळायचे असतील बावनकुळे साहेबांना तर त्यांना गुंड सांभाळावं आणि मसजोग वाशेनला गोळ्या घालावत। तुम्हाला काय वाटतं की जी काही भेट झाली त्याचा परिणाम ह्या सगळ्या तपासावर, चौकशीवर अथवा एकूण चर्चेवर होतो का? एकूण चर्चेत याचा परिणाम होणारच आहे। सगळं जनतेला या गोष्टीची खंत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये एक मराठ्याचं उभरतं नेतृत्व आहे सुरेश अण्णा धस म्हणून, आणि धस अण्णाला संपवायचा प्रयत्न चालू केला आहे हळूहळू यांनी। बावनकुळे साहेबांना एवढ्या गोष्टी कळायला पाहिजे, 4 तासाची चर्चा नसून फक्त 15 मिनिटाची चर्चा असताना त्यांना 4 तास ही चर्चा मीडियासमोर सांगितली। अस्तित्ववादी भूमिका वेगळी राहते आणि मांडायचा प्रयत्न वेगळा चालू आहे। हे नेमकं काय कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे हे अद्यापर्यंत मसरूकच्या ग्रामस्थांना समजलेलं नाही। पण याचा परिणाम होतो, चर्चेचा परिणाम होतो ना। जे बावनकुळे साहेब जे म्हणतात आम्ही 2 वेळेस भेट घेतली, त्यांनी इथं येऊन भेट घेतली का? मसजोगला आले का? इथं काय चालू आहे पाहिलं का? जर असं गुन्हेगाराला जर ते काय म्हणतात ते गुन्हेगार पाठीशी जर घालत असेल तर हे चुकीचं आहे ना। धस अण्णा हे एक चांगलं नेतृत्व आहे आणि जे विषय खंडणीमधून जे झालेला आहे सगळ्या गोष्टी झाल्या ते धस अण्णाला सगळ्या गोष्टी माहितीत ना। बावनकुळे साहेबाला माहिती आहे का? पहिली गोष्ट अजितदादाच्या पक्षाकडं नैतिकताच नाही आहे आणि अजितदादाला मला विचारायचं आहे की नैतिकतेचा अर्थ काय आहे ते आम्हाला समजून सांगा। बरोबर, तुम्हाला काय वाटतं? हेच बरोबर आहे। अच्छा, मला सांगा की ही चर्चा होत असताना गावकरी म्हणून तुम्हाला असं वाटतं का की मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही मला वाटतं की सगळ्यात आधी जर कोण मसाजोगमध्ये पोहोचला असेल तर मनोज दादा जरांगे पाटील पोहोचले होते, ज्यांनी गावकऱ्यासोबत आंदोलनामध्ये सहभाग घेतला, त्या आंदोलनातून तोडगा काढला आणि हा विषय पुढे गेला। त्याच पातळीवर सुरेश धस यांनी जे काही या संदर्भातलं काम केलं, मग ते सभागृहामध्ये मांडण्याचा प्रकार असेल किंवा सभागृहाच्या बाहेर लढा उभा करण्याच्या संदर्भातली जी घेतलेली भूमिका असेल, या दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत? ह्या दोघांच्या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत आमच्या गावकऱ्यासाठी, कारण की आम्हाला न्याय पाहिजे। अण्णांनी दादा सुरुवात तर दादानंच केली, कारण की सुरुवातीला म्हणजे काहीच नव्हतं 2 दिवस, तर ज्या दिवशी दादा आले तिथून पुढं मग FR वगैरे फाडला आणि त्याच्यानंतर अण्णांनी पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की अण्णांनी विधानसभेमध्ये खूप मुद्दा उचलून धरला आणि त्याच्यामुळं पुढं हे सगळ्या प्रोसेस होत गेल्या। काय म्हणतो? बरोबर आहे, अण्णा आणि मनोज दादा आमच्या गावकऱ्यांशी पाठीशी आहेत। ते नसते तर आम्हाला न्यायाच्या भूमिकेत सुद्धा आम्ही एवढं झालो नसतो, कारण आमच्या इथं FIR सुद्धा घेतला नव्हता पोलिसांनी जोपर्यंत मनोज दादा आले तोपर्यंत। ज्यावेळेस दादा इथं 5 तास थांबले मसाजोगमध्ये त्यावेळेस कुठंतरी पोलिसांना ॲक्शन घेतली, त्यामुळे दादाच्या धसचा निर्णय चांगला आहे सध्या। तुम्हाला काय वाटतं की ह्या दोघांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण या प्रकरणामध्ये दोघांचीही भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे। या प्रकरणात दोघांची महत्त्वाची भूमिका राहिली। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस समजा या ठिकाणी मनोज दादा आले, मनोज दादा आल्याच्या नंतर प्रशासन हल्लं
प्रशासनानं त्याच्यानंतर याचं FIR दाखल करून घेणं हे प्रोसिजर पूर्ण केली आणि सुरेश अण्णा इथं आले. सुरेश अण्णाने ह्या गोष्टीतली सगळी पार्श्वभूमी ज्यावेळेस समजावून घेतली त्यावेळेस त्यांना सुरेश अण्णानं हा विषय विधानसभेमध्ये मांडला, सभागृहात मांडला आणि त्या विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. आमचा आजही सुरेश अण्णावर विश्वास आहे. याच्यात महत्त्वाचा मुद्दा बावनकुळे साहेब याच्यात कुठंतरी विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडेला पाठीशी घालले आहेत. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही. धनंजय मुंडे ह्याच्यात गुन्हेगार आहेत नाहीत आम्हाला माहीत नाही, तो प्रशासनाचा भाग आहे. आम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या मसाजोग अशी कुणी म्हणलेले नाहीत, म्हणणारही नाहीत. कारण महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात आम्हाला फक्त जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी, ह्याच्यातले जे समजा सहआरोपी आहेत त्यांना ह्याच्यात घेण्यात यावे, हीच आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि मनोज दादाची आणि सुरेश अण्णाची पण तीच भूमिका आहे. बरोबर. मनोजदादा आणि सुरेश धस या दोघांच्याही भूमिका मसाजोगच्या या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत. 100% महत्त्वाचे राहिले आहेत. त्यात काय चुकीचं केलेलं आहे. दोघांनीही भूमिका आपापल्या परीने एकदम योग्यप्रमाणे उठवलेल्या आहेत. मनोदादाचं आलेच नसते तर आमचा FIR पण फाडला गेला नसता. दुसरी गोष्ट, विधानसभेतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर देशभर त्यांना वाच्यता फोडली या प्रकरणाला तर सुरेशांना धस आहेत या गोष्टीमध्ये. आणि धसांनाला आमचं गाव तर कधी सोडणार नाही आणि दादांनाही सोडणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे गाव आहे आमचं. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही अपेक्षा दुसरं काहीच बघत नाहीत. चंद्रशेखर बावनकुळेला बघत नाहीत, फडणवीस साहेबालाही बघत नाहीत. आम्ही बघतो ह्या दोघांना. आमच्यासाठी जे आज देव बनून पावलेले आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही. नक्कीच सर, ही फार महत्त्वाची भूमिका आहे की ज्या मसाजोगमधून या लढायला सुरुवात झाली त्या मसाजोगमधले हे सगळे नागरिक आहेत जे अगदी स्पष्टपणे भूमिका मांडतात की त्यांना राजकारणाशी काही देणेघेण नाही आहे. मात्र मनोजदादा जरांगे पाटील असतील यांनी मसाजोगच्या या प्रकरणामध्ये घेतलेली जी भूमिका होती ती सर्वात आधी होती. त्यामुळं हे सगळे लोक त्यांच्यासोबत आहेत. आणि त्याहीपेक्षा सुरेश धस यांच्या संदर्भामध्ये बावनकुळे यांनी काय केलं आहे असा प्रतिप्रश्न आज मसाजोगकर विचारतायत आणि सांगतायत की सुरेश धस यांच्या भूमिकेबद्दल आणि त्या भूमिकेसोबत कायम मसाजोगचे नागरिक आहेत. कॅमेरामन आयोग कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.